दरम्यान ठाकरे बंधूंपाठोपाठ मुख्यमंत्र्यांचीही मुलाखत होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या प्रकट मुलाखतीचं आयोजन करण्यात आलंय। 8 तारखेला सायंकाळी नागपुरात हा कार्यक्रम पार पडणार आहे। हॉटेल सेंटर पॉइंट इथं मुलाखतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। ठाकरे बंधूंपाठोपाठ आता मुख्यमंत्र्यांची सुद्धा मुलाखत होणार आहे। नागपुरात ही मुलाखत घेतली जाणार। हॉटेल सेंटर पॉइंट इथं ही या मुलाखतीचं आयोजन करण्यात आलंय। त्यामुळे 8 तारखेला संध्याकाळी ही मुलाखत होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या प्रकट मुलाखतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। नागपुरातल्या सेंटर पॉइंट या हॉटेलमध्ये ही मुलाखत होणार आहे। 8 तारखेला संध्याकाळी नागपुरात या मुलाखतीचं आयोजन करण्यात आलंय। एकीकडे ठाकरे बंधूंची सुद्धा मुलाखत पार पडणार आहे। संजय राऊत आणि महेश मांजरेकर ही मुलाखत घेणार आहेत, तर मुख्यमंत्र्यांची सुद्धा आता त्या पाठोपाठ मुलाखत होणार आहे। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी तेजस मोहतुरे सध्या आपल्या सोबत आहे। तेजस, ही मुलाखत नेमकी कोण घेणार आहे आणि साधारण या मुलाखतीमध्ये कोणकोणत्या मुद्द्यांवरती प्रकाश टाकला जाऊ शकतो? नक्कीच बघितलं असेल तर ज्या पद्धतीने ठाकरे बंधूंची मुलाखत जी आहे मुंबईत पार पडणार आहे, म्हणजे राजधानीत पार पडणार, तशीच मुलाखत उपराजधानीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच होम पेजवर जे आहे ते होणार आहे। आणि याची मुलाखत जी आहे ते नागपुरातील वरिष्ठ पत्रकार आहे एका अर्थाने ते घेणार आहे। या संदर्भाने जर बघितलं असेल तर नागपूरच्या वेगवेगळ्या विकासात्मक गोष्टी असतील, यासोबत जर बघितलं असेल तर 29 ठिकाणी जे आहे ते महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत आणि भाजपचे जे मिशन आहे त्या मिशनवर एका अर्थाने संपूर्ण या मुलाखतीमध्ये चर्चा होणार आहे। ज्या ज्या महायुतीने एका अर्थानं राज्यामध्ये काम केलेले आहे त्या संपूर्ण कामावर जे आहे ते एका अर्थानं या संपूर्ण मुलाखतीत जे आहे ते गोष्ट होणार आहे। या संपूर्ण याच्यात जर बघितलं असेल तर देवेंद्र फडणवीस काय बोलतात, एका अर्थानं बघितलं असेल तर मागील निवडणुकीत जर बघितलं असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी प्रचार सभेत म्हटलं होतं की मी विरोधकांना एका अर्थानं कुठेच ताशेर ओढणार नाही, त्यांच्यावर टीका करणार नाही, तर मी जे काही मतदारापुढे जाणार आहे ते फक्त एका अर्थानं जे काही महायुतीने भाजपने विकास काम महाराष्ट्रभरात केलेलं आहे त्यावर मी एका अर्थाने भाष्य करणार आहे। या संदर्भातली ही मुलाखत असणार आहे। यासोबतच ठाकरे बंधूवर एका अर्थाने फडणवीस ताशेर ओढतात का, या पद्धतीनं निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्या निवडणुकावर महानगरपालिकेमध्ये महायुती असेल किंवा भाजप काय देणार आहे, या संपूर्ण संदर्भात या मुलाखतीमध्ये चर्चा होणार आहे। पण तेजस, जर आपण बघितलं असेल तर एकंदरीतच नागपुरामध्ये आज मुख्यमंत्री 3 सभा सुद्धा घेणार आहेत। प्रचार रॅली मुख्यमंत्र्यांची आयोजित करण्यात आलेली आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती लगेचच 8 तारीख म्हणजे उद्याच ही मुलाखत होतीये। ही मुलाखत नेमकी कोण घेणार आहे? मुलाखत जे आहेत या अगोदर सुद्धा मुलाखत नागपूरच्या एका वरिष्ठ पत्रकारांनी घेतली होती। यावेळी सुद्धा जे आहेत ते वरिष्ठ पत्रकारांनी जे आहेत ते या मुलाखत देवेंद्र फडणवीस यांची घेणार आहे। अजूनपर्यंत अद्याप नाव जे आहे ते समोर आलेले नाही, कोण त्यांची मुलाखत घेणार आहे याचे प्रयत्न सुद्धा आपण करतात की कोण या संपूर्ण याच्यात मुख्यमंत्री यांची मुलाखत घेणार आहेत। मात्र आपण जर बघितलं असेल तर या संपूर्ण मुलाखत जी आहे ती तासभराची असणार आहे। तासभरात जे आहेत ते नागपुरात केलेले काम असेल, यासोबत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामध्ये जे काही प्रोजेक्ट जे महायुती सरकारने भाजपने राबवलेल्या या संदर्भात ही संपूर्ण चर्चा होणार आहे। ज्या पद्धतीने भाजपला बंडखोरीचा सामना करावा लागत आहे या संपूर्ण संदर्भात फडणवीस काय बोलतात याकडे सुद्धा लक्ष असणार आहे। यासोबत जर बघितलं असेल तर अनेक ठिकाणी जे आहे ते मित्र युती म्हणून संपूर्ण लढत असतात, त्यावर अजित पवारवर असेल किंवा मग उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर देवेंद्र फडणवीस काय बोलतात या संपूर्ण संदर्भात जे आहे या मुलाखतीत चर्चा होणार आहे। नक्कीच, धन्यवाद तेजस, तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।